आज आपण डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन हे प्रकरण अभ्यासूया। प्रथम डायरेक्ट प्रपोर्शन कसं ओळखायचं ते पाहू। त्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे। द नंबर ऑफ नोटबुक्स दॅट द स्टुडंट्स ऑफ गव्हर्नमेंट स्कूल रिसीव्ड इन शोन इन द टेबल बिलो। म्हणजे शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या वह्यांची संख्या या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसते। या ठिकाणी हा तक्ता पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मुलांची संख्या जर कमी झाली तर वह्यांची संख्या सुद्धा कमी होतीये। मुलांची संख्या जर वाढली तर वह्यांची संख्या सुद्धा वाढतीये। म्हणजे या ठिकाणी द नंबर ऑफ चिल्ड्रन डिक्रीजेस, द नंबर ऑफ नोटबुक्स ऑल्सो डिक्रीजेस। म्हणजे जर मुलांची संख्या वाढली तर वह्यांची संख्या वाढते, मुलांची संख्या कमी झाली तर वह्यांची संख्या कमी होते। म्हणजे एक बाब वाढली की त्याच्या संबंधित असलेली दुसरी बाब वाढते, एक बाब कमी झाली की त्याच्या संबंधित असणारी दुसरी बाबही कमी होते। अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर ते डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण असतं। वरील तक्ता पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतंय की विद्यार्थी आणि वह्या यांचा रेशो कॉन्स्टंट आहे। नंबर ऑफ चिल्ड्रन अपॉन नंबर ऑफ नोटबुक इज इक्वल टू 15 डिवाइडेड बाय 90 is equal to 12 divided by 72 is equal to 10 divided by 60 is equal to 5 divided by 30। या सर्व संख्यांचा रेशो काढल्यानंतर किती येतोय आपण पाहूया। 15 ने 90 ला भाग लावल्यानंतर 15 एके 15, 15 सहक 90, 1/6। 12 ने 72 ला भाग लावल्यानंतर 12 एके 12, 12 सहक 72, 1/6। 10 ने 60 ला भाग लावल्यानंतर 10 एके 10, 10 सहक 60, 1/6। 5 ने 30 ला भाग लावल्यानंतर 5 एके 5, 5 सहक 30, 1/6। Here the ratio 1/6 is the same or constant. The number of children decreases, the number of notebooks also decreases. म्हणून हे उदाहरण डायरेक्ट प्रपोर्शनचे उदाहरण आहे। यानंतर आपण इन्व्हर्स प्रपोर्शनचं उदाहरण पाहूया। या ठिकाणी आणखी तुम्हाला एक तक्ता दिसतोय। वर्कर्स अँड डेज। एखादं काम करायचं असेल तर ते काम 15 वर्कर्स 8 दिवसामध्ये करतात। तेच काम 12 वर्कर्सना 10 दिवस लागतात। तेच काम करण्यासाठी 6 वर्कर्सना 20 दिवस लागतात। या ठिकाणी तक्ता पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की वर्कर्सची संख्या जर कमी झाली तर दिवस वाढतात, वर्कर्सची संख्या वाढली तर दिवस कमी होतात। अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर उदाहरण इन्व्हर्स प्रपोर्शनचं उदाहरण असतं। इन इन्व्हर्स प्रपोर्शन द प्रोडक्ट इज कॉन्स्टंट। म्हणजे या संख्यांचा गुणाकार सारखा असतो। या ठिकाणी आपण या सर्व संख्यांचा गुणाकार करून पाहूया। 15 × 8 is equal to 120
12 into 10 is equal to 120. 6 into 20 is equal to 120. म्हणजेच इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये गुणाकार हा कॉन्स्टंट असतो. डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शनची आपण आता उदाहरणे पाहूया. या ठिकाणी एक उदाहरण आहे. इफ 7 किलोग्राम ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 किलोग्राम ओनियन्स. अशा प्रकारचं उदाहरण असल्यानंतर प्रथम तुम्हाला ते उदाहरण डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे की इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे हे अगोदर ओळखायचं आहे आणि ते ओळखल्यानंतर तुम्हाला ते उदाहरण सोडवायचं आहे. इफ 7 किलोग्राम ओनियन्स कॉस्ट रुपीज 140, 7 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आहे 140 रुपये. हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 किलोग्रॅम ओनियन्स, तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील. या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते की जर कांदे किलोग्रॅममध्ये वाढवले तर त्याची किंमत वाढेल आणि कांदे जर किलोग्रॅममध्ये कमी केले तर त्याची किंमतही कमी होईल. म्हणजे मगाशी जसं तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं जर एक बाब वाढत असेल त्याच्या संबंधित असणारी दुसरी बाबही वाढत असेल किंवा एक बाब कमी होत असेल त्याच्या संबंधित असणारी दुसरी बाब कमी होत असेल तर अशा प्रकारचं उदाहरण हे डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण असतं. म्हणून हे उदाहरण डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. हे उदाहरण डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे म्हणून त्यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो, त्यांचा भागाकार कॉन्स्टंट असतो. म्हणून आपण अगोदर एका बाजूला किलोग्रॅम आणि दुसऱ्या बाजूला कॉस्ट या पद्धतीनं लिहून घ्यायचं. 7 किलोग्रॅम कांद्याची किंमत आहे 140 रुपये, तर 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत किती. या ठिकाणी आपण किंमत काढायची आहे म्हणून x घेतलेला आहे. डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण आहे म्हणून त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो म्हणजे भागाकार कॉन्स्टंट असतो. म्हणून या संख्यांचा आपण भागाकार करूया. 7/140 इज इक्वल टू 12/x. या संख्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. या ठिकाणी ज्या गुणाकारामध्ये x आहे तो गुणाकार अगोदर घ्यायचा या पद्धतीने. देअरफॉर 7 into x is equal to 140 into 12. इक्वेशन सोडवताना आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत त्या पद्धतीने दोन्ही बाजूला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला चलाची किंमत काढायची असते, x ची किंमत काढायची आहे या ठिकाणी. म्हणून हा 7 आहे ते तो दुसऱ्या बाजूला न्यायचा. बाजू बदलताना नेहमी चिन्ह बदलायचं. गुणाकार असेल तर भागाकार करायचा, भागाकार असेल तर गुणाकार करायचा, बेरीज असेल तर वजाबाकी, वजाबाकी असेल तर बेरीज. या ठिकाणी 7 into x गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून 7 दुसऱ्या बाजूला नेल्यानंतर त्याचा भागाकार होईल. मग इक्वेशन तयार होईल. x इज इक्वल टू 140 into 12 डिवायडेड बाय 7. त्यानंतर
छेदाच्या ठिकाणी असलेल्या संख्येने अंशाच्या ठिकाणी असलेल्या संख्येला भाग जातोय का पहा. या ठिकाणी 7ने 140ला भाग जातोय. 7 एके 7, 7 दुने 14, 7 0 0. Therefore x is equal to 20 into 12. Therefore x is equal to 240. $12 kilogram onions cost ₹240. दुसरं उदाहरण पाहूया. 5 workers take 12 days to weed a field. How many days would 6 workers take? How many would 15 take? म्हणजे या ठिकाणी पहा, 5 कामगारांना एक शेत खुरपायचं आहे. ते शेत खुरपण्यासाठी 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? आणि त्यातच दुसरं उदाहरण दिलेलं आहे. हाऊ मेनी वूड 15 टेक? 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता या ठिकाणी कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण आहे की इन्व्हर्स प्रपोर्शनचं उदाहरण आहे, हे अगोदर आपण समजून घेऊया. या ठिकाणी कामगारांची संख्या जर वाढवली तर दिवसांची संख्या कमी होते. कामगारांची संख्या कमी केली तर दिवसांची संख्या वाढते. म्हणजे एक बाब वाढवली की त्याच्या संबंधित असणारी दुसरी बाब कमी होते. एक बाब कमी केली की त्याच्या संबंधित असणारी दुसरी बाब वाढते. अशा प्रकारचं उदाहरण हे इन्व्हर्स प्रपोर्शनचं उदाहरण असतं. म्हणून हे उदाहरण इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स प्रपोर्शन. हे उदाहरण इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे. म्हणून या उदाहरणामध्ये गुणाकार हा कॉन्स्टंट असतो. दिलेल्या संख्या प्रथम लिहून घेऊया. 5 वर्कर्स टेक 12 डेज. 5 वर्कर्स टेक 12 डेज. 5 कामगारांना 12 दिवस लागतात. तर 6 कामगारांना किती दिवस लागतील? या ठिकाणी आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आपण गुणाकार कॉन्स्टंट असल्यामुळे या संख्यांचा गुणाकार करून घेऊया. 5 into 12 is equal to 6 into x. आता इक्वेशन सोडवताना एक्सची किंमत काढायची आहे. गुणाकार या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या शेजारची संख्या दुसऱ्या बाजूला नेल्यानंतर त्याचा भागाकार होईल. भागाकार करून घेऊया. 5 into 12 divided by 6 is equal to x. Therefore x is equal to, आता या ठिकाणी छेदाच्या ठिकाणच्या संख्येने वरच्या अंशाच्या ठिकाणच्या संख्येला भाग जातोय. त्या संख्येने भागूया. 6 एके 6, 6 दुने 12. Therefore x is equal to 5 into 2. x is equal to 5 into 2. Therefore x is equal to 10. आता यातलंच दुसरं उदाहरण पाहूया. हाऊ मेनी वूड 15 टेक? म्हणजे 15 मजुरांना किती दिवस लागतील? वर्कर्स अँड डेज. 5 मजुरांना
12 दिवस लागतात, तर 15 मजुरांना किती दिवस लागतील? या ठिकाणी सुद्धा एक्सची किंमत काढायची आहे. हे उदाहरण इन्व्हर्स प्रपोर्शनचं असल्यामुळं त्यांचा गुणाकार स्थिर आहे, म्हणून त्यांचा गुणाकार करून घेऊया. शक्यतो ज्या गुणाकारामध्ये एक्स आहे तो गुणाकार अगोदर करूया. देअरफॉर 15 इंटू एक्स इज इक्वल टू 5 इंटू 12. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5 इंटू 12 डिवायडेड बाय 15. आता अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी असणाऱ्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय का पाहूया. 5 ने 15 ला भाग जातोय. 5 एके 5, 5 त्रिक 15. पुन्हा 3 ने 12 ला भाग जातोय. 3 एके 3, 3 चौक 12. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4. 6 workers take 10 days and 15 workers take 4 days.